मुंबईतल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने तिचं नाव जाहीर केलेलं आहे। 3 दिवसांपूर्वी उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। यावेळी तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू झालेली होती। त्यामुळे आता गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर असा उत्तर मुंबईमध्ये सामना रंगणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, जशा चर्चा होत्या त्यावेळीही आपण ही शक्यता व्यक्त केलेली होती ज्या वेळेला उर्मिला मातोंडकरने काँग्रेसमध्ये प्रवेश केला, म्हणजे 3 दिवसाआधी, की तिला उत्तर मुंबईमधून उमेदवारी दिली जाऊ शकते काँग्रेसकडून, आणि ते खरं ठरलंय। बरोबर, ज्या पद्धतीने माहिती मिळाली होती त्याच आधारावरती हा निर्णय आलेला आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसने स्पष्टपणे आश्वासन दिलं होतं की उर्मिला मातोंडकर यांना मुंबईमधून उमेदवारी मिळेल, उत्तर मुंबईमधून, जिथे गोपाळ शेट्टी सध्या वर्तमान खासदार आहेत आणि त्यांच्या तुलनेमध्ये बलाढ्य उमेदवार काँग्रेसकडे नव्हता, पण उर्मिला मातोंडकर यांच्या माध्यमातून प्रवेश करून पक्षात प्रवेश त्यांच्याकडून घेतला आणि त्या पद्धतीने त्यांच्या विरोधात बघता येईल की एक बलाढ्य उमेदवार त्यांना दिलेला आहे आणि आता जोरदार लढाई गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर याची लढण्याची होण्याची शक्यता आहे। महत्वाचं त्यामागे कारण असं आहे की कुठेतरी ग्लॅमरचा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या कुटुंबियाचा प्रभाव उत्तर मुंबईच्या संपूर्ण मतदारसंघात पडेल आणि याचा मोठा फायदा काँग्रेस पक्षाला होईल आणि गोपाळ शेट्टीला पराभूत करण्यामध्ये कुठेतरी काँग्रेसला यश येईल असा विश्वास काँग्रेस पक्षाला असल्यामुळेच उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि आता जेव्हा ही निवडणूक होईल आणि मतदान होईल आणि त्यानंतर ज्या मताची मोजणी होईल तेव्हाच कळेल की उर्मिला मातोंडकर यांना प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसला फायदा झाला की नाही। महत्वाचं। नक्की प्रशांत, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। आणि आता बघायचं की उत्तर मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर विरुद्ध गोपाळ शेट्टी हा सामना कसा रंगतो। मुख्यमंत्र्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री महिन्याभरामध्ये 96 सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीकरता अक्षरशः महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः किमान 2 सभा तरी घेणार आहेत। म्हणजे मुख्यमंत्री महिन्याभरामध्ये साधारणपणे 96 सभा घेणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे आता वेगवेगळ्या सभा घेणार आहेत असंही कळत आहे। उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि पहिल्यांदाच लोकसभा लढवणारे अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावं अशी इच्छा व्यक्त केलेली होती। त्यांच्याच निमंत्रणावरून उद्धव ठाकरे शनिवारी गांधीनगरमध्ये हजर राहणार आहेत। एनडीए मध्ये शिवसेनेला विशेष महत्त्व असून या पक्षाचे प्रमुख सोबत आहेत हा संदेश देश पातळीवर देण्याचा प्रयत्न यातून असल्याचं समोर येत आहे। शहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अहमदाबादमध्ये 4 किलोमीटरची यात्रा काढणार आहेत। कधी पायी, कधी रिक्षातून, ट्रेनमधून आणि कधी बैलगाडीतूनही प्रचार करणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ यांनी आता घोड्यावर बसून प्रचार करण्याची ही हौस फेडून घेतली आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेत प्रचारासाठी आलेल्या पार्थ यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी घोड्याची व्यवस्था केली आणि मग काय, पार्थ यांनी चक्क फेटा घालून घोड्यावर स्वार होत चिंचवड बाजारपेठेचा फेरफटका मारला। अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करणाऱ्या पार्थ यांच्या घोडेस्वारीची चर्चा झाली नसती तरच नवल। तर आता जाणून घेऊया ईशान्य मुंबई विषयी। किरीट सोमय्या यांच्या अडचणीमध्ये काल वाढ झालेली होती। ईशान्य मुंबईतल्या किरीट सोमय्यांच्या शिवसैनिकांच्या विरोधानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्येही खदखद आहे। दक्षिण भाजप मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांची बैठक सुरू झालेली आहे। ईशान्य मुंबईत शिवसेना सहकार्य करणार नसेल तर आम्हालाही जशास तशी भूमिका घ्यावी लागेल, भाजप कार्यकर्त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। दक्षिण मुंबईसोबतच कोकणातील भाजपचे कार्यकर्तेही शिवसेनेवर नाराज आहेत। एकदा युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करणं आवश्यक असल्याची भाजप कार्यकर्त्यांची भूमिका आहे। या मुद्द्यावर आता शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची भाजप कार्यकर्त्यांनी भूमिका मांडलेली आहे।
भूमिकेसंदर्भात फिरवले जाणारे मेसेज चुकीचे आहेत असं सुनील राऊत म्हणतायत। माझी भूमिका अधिकृतच आहे असं सुनील राऊतांनी म्हटलेलं आहे। शिवसेना आमदार सुनील राऊत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। ते असं म्हणाले होते की जर किरीट सोमय्या यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मी उभा राहीन। आणि त्यावेळेला प्रश्न उपस्थित झाले होते की ही शिवसेनेची भूमिका आहे की ही व्यक्तिगत सुनील राऊतांची भूमिका आहे। आणि त्यावेळेस सुनील राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। किरीट सोमय्या यांना उमेदवारी कायम ठेवली तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सुनील राऊत म्हणाले होते। आणि ते असं म्हणतायत की ही अधिकृतच भूमिका आहे, ही शिवसेनेचीच भूमिका आहे।